जे की ज्योतिष सांगणारे येतात, ॲस्ट्रोटॉक नावासारखा ॲप आहे. त्याच्यानंतर माइंड पॉवरवाले एक आहे, मी त्यांना भरपूर ट्रोल केलं होतं. तर त्याच्यामध्ये ना एक मुलगी होती आणि ती माइंडच्या पॉवरने सफरचंद कापते, ओके, किंवा एखादं भांडं कापून दाखवते माइंडच्या पॉवरने. म्हणजे लोकांनी ते इतकी टर्म घेतली त्या प्रकाराची, ते म्हणत होते की हिला सिनेमावर पाठवायला लागण्यासाठी एवढी ताकद आहे. ते म्हणतात की आज आमच्याकडे जेवण करायचं, भाजी कापायला सुना नाही, देता का काम. अशा पद्धतीनं लोक व्यक्त होत होते त्याच्यावर. त्याच्यावर दिसत होतं की लोकांना हे पटत नाहीये की त्याची जाहिरात करण्यासाठी हजारो रुपये लावले इंस्टाग्रामवरती, सतत दिसते जाहिरात. ओके, मी केली होती कमेंट, तिला 2000 लाईक्स आले होत्या आणि तिने ती डिलीट केली. त्या मुलीची बहीण माझ्यावर भांडायला लागली, असं कसं काय तुम्ही बोलता, ती लहानपणापासून करते. मी म्हटलं ठीक आहे ना, मी सांगितलं जागेवरती आणि मी दिली ती फलक फक्त कापून दाखवा. त्याच्यापुढे काही बोलच नाही, कदाचित परवडत नसतील. ओके, सो अशा पद्धतीचं आहे. म्हणजे बदल करत असतो एखाद्या गोष्टीचा. जसं मी सांगितलं की सनातन संस्थेपासून वेगळे आलो. तर माझी एक मैत्रीण आहे पुण्याची, तर ती दरवेळी एखादं मी अशा पद्धतीचं चित्र रेखाटलं की ती मला ट्रोल करते किंवा एक प्रकारे भांडते माझ्याशी. पण हळूहळू काय झालं, पोस्ट बघून तिचे विचार बदलायला लागले. तिने डॉक्टरांची 25 पुस्तकांची मालिका आहे, ते पुस्तकांचा संच आहे, तो संच तिने घरी विकत घेतला. पण तिला घरात तो वाचूच दिलं जात नाही. म्हणजे घरातलं वातावरण असं आहे की ती जेव्हा वाचायला बसते, हे काय वाचते, ओके, तर ती जेव्हा वैभवलक्ष्मी महालक्ष्मीचं व्रत करते तेव्हा ते घरात चालते. सो अशा पद्धतीचं तुम्हाला आठवलं म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर एक आहे की अंकगणितवाले जे आहेत, म्हणजे काय ते त्याला काय म्हणतो आपण, न्यूरोलॉजिस्ट, आणि ते काळ्या फिरवणारे वास्तुशास्त्र. सो अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी असतात. पण एकत्र काय की याच्यातून एक प्रकारे तुम्हाला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. याच्यातून त्यांचं एकच लक्ष आहे, पैसा. ओके, तर आता आपल्याकडे तर हे विषय असे आपल्याकडे विषय आहे. तर याच्यावरती जर व्यंगचित्र करायचं म्हटलं, छोटंसं रॅपिड व्यंगचित्र करू का की दिसतं. तर एखादा बाबा किंवा एखादा आहे मोबाईलवरून कशा पद्धतीने पकडायचा प्रयत्न करू शकतो. तुम्हाला एक प्रकारे घर अडकवलं. तुम्ही आता व्यंगचित्र असल्यामुळे, चित्र असल्यामुळे तुम्ही याच्यामध्ये पाहिजे तुम्ही क्रिएटिव्ह लिबर्टी घेऊन काम करू शकता. अगदी मोबाईल आपला एवढासा असतो, पण मी व्यंगचित्र आहे, तुम्ही मोबाईल पाहिजे तेवढा मोठा करू शकता. समजा मी असं दाखवलं की हा असा एक मोबाईल आहे आणि या मोबाईलच्या समोर एखादा गळाला लावण्यासाठी त्याचा मासा असतो, त्याचा एखादा तरुण उभा आहे. आणि सोबत काय आहे की आता आपल्याला दाखवायचं तो गळ, समजा हा गळ आहे, हा मोबाईल मधून इथून आलेला आहे. आणि हे म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये एखादा तुमची दुःख होतो किंवा यशाचा